खरं तर बंधू मिलाप आपण यापूर्वीही अनेक बघितलेत, परंतु 5 जुलैचा बंधू मिलाप हा मुंबईकरांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे। ठाकरे बंधू एकत्र येणार आहेत। आक्रमक भूमिका घेणारे राज ठाकरे आहेत आणि संयमी नेतृत्व उद्धव ठाकरेंचं सुद्धा आहे आणि हेच नेतृत्व उद्या नेमकं काय मुंबईकरांना संबोधित करतं हे बघणं महत्त्वाचं आहे। परंतु त्याची एक झलक आज वरळी डोम परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळते। विविध पद्धतीचे बॅनर्स या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत, ज्यामध्ये एआयचा वापर करत भगवे झेंडे मराठी मन या दोन्ही बंधूंसोबत आहे अशा पद्धतीचं हे एआय चित्रीकरण सुद्धा करण्यात आलेलं आहे। जी लोक रिक्षा पकडून नागपूरला गेले आहेत त्यांनी परत मुंबईत ठाकरे बंधूंकडे या, नाहीतर कायमचे गुजरातला पोहोचाल अशा पद्धतीचा मजकूर सुद्धा यामध्ये लिहिलेला आपल्याला पाहायला मिळतोय। खरं तर संपूर्ण डोम परिसरामध्ये जर आपण बघितलं आकर्षक अशी कमान साकारण्यात आलेली आहे। आपल्या मराठी जनांचं हार्दिक स्वागत आणि आवाज मराठीचा अशा आशयाचा ही एक कमान आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। त्याचबरोबर जर आपण बघितलं तर या संपूर्ण परिसरामध्ये अर्थात कोस्टल रोडच्या ठिकाणी सुरू होतो, ॲनी बेझंट रोडच्या अगदी सुरुवातीपासून जर आपण बघितले तर महाराष्ट्राचा ब्रँड हा ठाकरे असल्याचं सुद्धा इथे आपल्याला काही फोटोंमध्ये पाहायला मिळतं आहे। राज ठाकरे उद्धव ठाकरे उद्या नेमकं काय बोलणार याची उत्सुकता कायमच आहे। परंतु आणखीन एक बॅनर सगळ्यांचं लक्ष वेधून घेतोय, तो म्हणजे ठाकरे साहेब सभा झाल्यावर फक्त आदेश द्या, कोणकोणत्या महाराष्ट्रद्रोही लोकांना सरळ करायचं आहे, आम्ही आदेशाची वाट पाहतोय अशा पद्धतीचा मसुदा यामध्ये लिहिलेला पाहायला मिळतोय। आणि महाराष्ट्रासाठी मराठी लोकांसाठी ठाकरे एकत्र आल्याचा हा एक दुसरा महत्त्वाचा बॅनर या ठिकाणी पाहायला मिळतोय, ज्यामध्ये ठाकरे बंधूंना आवाहन करण्यात आलेलं आहे की तुम्ही आम्हाला मार्ग सांगा, दिशा द्या, आम्ही त्या दिशेनं वाटचाल करू अशा पद्धतीचा मजकूर यात लिहिण्यात आलेला आहे। खरं तर या संपूर्ण परिसरामध्ये उद्या प्रचंड मोठ्या संख्येनं सर्व कार्यकर्ते पदाधिकारी एकत्र येणार आहेत। त्यापूर्वी विविध पद्धतीचे बॅनर्स हे लक्ष वेधून घेतात आणि तशाच पद्धतीचे काही बॅनर्स हे आपल्याला ॲनी बेझंट रोडच्या अगदी सुरुवातीला कोस्टल रोड जिथून सुरू होतो त्या ठिकाणी पाहायला मिळतात। कमान सुद्धा महाराष्ट्राचा आवाज या मसुद्याखालीच आपल्याला तयार करण्यात आलेली श्वेता पाहायला मिळते आहे। त्यामुळं संपूर्ण परिसर उद्या बॅनर्सने भरणार आहे। मनसे आणि शिवसेनेचे कार्यकर्ते एकत्र येणार आहेत।